नमस्कार मित्रो. आशिया खंडातच जगातल्या सर्व धर्माची स्थापना का झाली असावी असा प्रश्न जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा मी त्याच्यावर बराच विचार केला, पण त्याचं समाधानकारक उत्तर मला अजून तरी सापडलं नाही. खरं तर पुरातन धर्मामध्ये ज्यू आणि हिंदू हे धर्म सगळ्यात जास्त जुने आहेत. हिंदू धर्माचा जन्म किंवा हिंदू धर्माची स्थापना हिंदुस्थानात झाली. तसंच बौद्ध धर्माची स्थापनाही हिंदुस्थानात झाली आणि अलीकडचा शीख धर्मही हिंदुस्थानातच जन्माला आला. हे तीन धर्म सोडले तर ज्यू हा हिंदूंप्रमाणे प्राचीन धर्म असून तो इस्रायलच्या वाळवंटी प्रदेशात त्याची स्थापना झाली. त्याची नक्की स्थापना कळत नाही, जशी हिंदू धर्माची स्थापना कधी झाली किंवा त्याचा पैगंबर किंवा ज्याला स्थापना करणारा देव मानलं जातं असं हिंदू धर्मात एक व्यक्ती म्हणून कोणी नाही. तसंच ज्यू धर्मामध्ये सुद्धा अलग अलग व्यक्तींनी किंवा ज्यांना देवत्व प्राप्त झालं अशा महान पुरुषांनी त्या धर्माची स्थापना केली. पण त्याच्यात ही बरेचशा अशा काही गोष्टी आहेत की त्या अजून सिद्ध होत नाही की त्यांचा संस्थापक कोण आणि त्याचा जन्म कधी झाला. त्यानंतर इस्रायलमध्येच ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली. ती येशू ख्रिस्तांनी 2000च्या दरम्यान केली असा इतिहास सांगतो. हे दोघं वाळवंटी प्रदेश, इस्रायल हे वाळवंटी प्रदेश असून ह्या ठिकाणी दोन धर्माची स्थापना झाली. तर दुसरं वाळवंट सौदी अरेबिया, यात साधारण 620च्या दरम्यान इस्लाम धर्माची स्थापना मोहम्मद पैगंबर यांनी केली असा इतिहास सांगतो. हे 5 प्रमुख धर्म, त्यात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे प्रमुख धर्म आणि ज्यांची जगभर शिष्य असून मोठ्या प्रमाणात ह्या धर्माचा प्रचार आणि त्याची पूजा अर्चा आजही चालू आहे. या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं काय कारण असेल की पश्चिम आशियात, पूर्व आशियाती नव्हे, पश्चिम आशियातच ह्या धर्मांची स्थापना झाली. पूर्व आशियामध्ये सुद्धा चीन, त्याच्यानंतर इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया असे देश असून तिथं कुठेही धर्माची स्थापना झाली नाही. तसंच अमेरिके खंडात अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशात बी धर्म कुठे स्थापित झाला नाही. अर्थात अमेरिकेत त्या काळात फारशी वस्ती नव्हती आणि त्या ठिकाणी रेड इंडियन ह्या आदिवासी जमाती राहत होत्या. पण दक्षिण अमेरिकेत मात्र चांगल्या पद्धतीने वस्ती असून तो समाज बऱ्यापैकी प्रगत होता, पण तिथंही काही असं घडलं नाही. तसंच आफ्रिका खंडात, अर्थात आफ्रिका खंड हा आजही बराचसा जुनाट समजुतीवर आधारलेला असून तो समाज प्रगत नाही. तेव्हा त्या काळी तो मुळीच प्रगत नसेल ते आपण एकदा समजून घेऊ. कारण ज्या ठिकाणी, ज्या प्रदेशामध्ये सुजलाम सुफलाम आणि लोक सुखी आनंदी आणि 2 टायमाची ज्यांना जेवणाची फारशी भ्रांत पडत नाही अशा प्रदेशात सामाजिक राजकीय चळवळी घडत असतात आणि त्याच ठिकाणी धार्मिक चळवळीतून धर्माची स्थापना बऱ्याचदा होत असते. तसं म्हटलं तर युरोप हा सुद्धा प्रदेश समृद्ध असून त्या ठिकाणी वस्ती चांगली त्या काळी होती आणि तो समाज उत्तमरित्या जीवन जगत होता. तरीही त्या ठिकाणीही कुठल्याही धर्माची धर्मस्थापना झाली नाही. याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा
असं काही विशेष कारण लक्षात येत नाही. मग जर मानसशास्त्र दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, सामाजिक शास्त्रा दृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने विचार केला तर हे कोडं अजून सहज सुटण्यासारखं नाही. तेव्हा मित्र, जेव्हा मी ह्या गोष्टी विचार करतो तेव्हा मी तुमच्याशी सहजपणे गप्पा मारण्याच्या कारणाने का होईना हे मी समजून द्यायचा प्रयत्न करतो की याच्या मागची कारणं काय असावी, जी मला आज फारशी अवगत झाली नाही. दुसरी गोष्ट अशी की या प्रदेशामध्ये ही जी धर्मस्थापना झाली यावेळेस त्या काळचं समाज जीवन कसं होतं. भारतात तसं धार्मिकता मोठ्या प्रमाणात होती. भारतात बऱ्यापैकी समृद्धी होती. भारतात राजेशाही स्थिरतावर होती. पण हिंदू धर्मा हा फार पूर्वी असल्यामुळे त्या काळातलं वातावरण कोणालाही आज इतिहासात सांगता येणार नाही. पण गौतम बुद्धाच्या काळात म्हणजे बौद्ध धर्माच्या काळात या ठिकाणी राजेशाही होती आणि समाज समृद्ध आणि सुखी होता. पण अशा काही सामाजिक गोष्टी त्याला कारणीभूत असाव्यात किंवा भारतीय जाती व्यवस्था होती त्याच्या विरोधात किंवा जो संघर्ष असेल दोन समाजामध्ये, दोन जातीमध्ये किंवा दोन विचारामध्ये, त्या संघर्षाला कुठेतरी विराम देण्यासाठी किंवा त्या संघर्षातून एक वाट काढण्यासाठी किंवा तिथला संघर्षमय समाजामध्ये जी दांभिकता असेल, जी लबाडी असेल, जी खोटेपणा असेल तो उघड करण्यासाठी धर्माची स्थापना झाली. असं जर म्हटलं तर मग बौद्ध धर्म त्या पद्धतीने त्या काळी स्थापन झाला आणि तेव्हा ती एक समाजाची गरज होती. पण हिंदू धर्माविषयी असं म्हणता येणार नाही, कारण हिंदू धर्म हा कधी स्थापन झाला हेच मुळीच माहीत नसल्यामुळे त्या काळात त्यावेळेस काय काय परिस्थिती ती हे फारसं कोणालाही सांगता येणार नाही. आता आपण ख्रिश्चन धर्माविषयी बोलू. ख्रिश्चन धर्मामध्ये जेव्हा येशू ख्रिस्ताने जन्म घेतला त्या काळी ज्यू राजाची सत्ता त्या प्रदेशावर होती. पण असे काही पुरावे फारसे मिळत नाही की त्याने खूप मोठ्या प्रमाणात समाजावर अन्याय केला. त्या काळात एक जनगणना करण्यात आली आणि त्या जनगणनेसाठी पूर्ण हिब्रू लोकांना म्हणजे इजिप्तच्या मूळ रहिवाशांना त्या देशात परत बोलवण्यात आलं. त्यावेळेस जर एक कदाचित असं काही वातावरण निर्माण झालं असेल की त्यामुळे येशू ख्रिस्ताने त्या राजाला काही प्रमाणात विरोध केला आणि राजा जो कर घेत होता त्या राजांना कर देऊ नये अशा पद्धतीने त्यांनी समाजाला सांगणं पटवण्याचा प्रयत्न केला आणि काही चमत्काराद्वारे समाज त्याच्या जवळ आला आणि तिथूनच त्या धर्माची स्थापना झाली. असं एकंदरीत वातावरण आहे. आता आपण ज्यूविषयी बोलू. ज्यूचंही हिंदू धर्मासारखंच आहे. ज्यू धर्मस्थापनेच्या वेळेस काय घडलं काय नाही, खरं तर हिंदू आणि ज्यू ह्या धर्माची स्थापना झालीच नाही. एका विशिष्ट समाज रचनेमध्ये जे चांगले लोक होते त्यांनी काही शिकवण देत देत पुढच्या पिढ्या त्याच्या पुढच्या पिढ्या असा समाज पुढे जात गेला आणि तिथून काही विचार, काही नियमावली, काही परंपरा आणि जगण्याच्या पद्धती एकसूत्रपणे मांडण्यात आल्या आणि एकसूत्रपणातूनच पुढे धर्माला एक स्वरूप आलं आणि त्यात धर्म म्हणून तो स्थिर स्थावर झाला असं म्हणता येईल. आता आपण शेवटचं इस्लाम धर्माविषयी बोलू. आता सौदी अरेबिया हा प्रदेश वाळवंटी असून तिथं फारसं पीक पाणी येत नाही. त्याच्यामुळे त्या प्रदेशात संख्या ही मुळात कमी होती आणि सौदी अरेबियाच्या मक्कामध्ये अलग अलग कबिले वेगवेगळ्या ठिकाणी राहत होती आणि शेळीपालन आणि खजूर याचा धंदा किंवा त्या ठिकाणी जे मक्का हे जे पवित्र स्थळ होतं त्याची पूजा अर्चा केली जात असत होती. पण महत्त्वाचं म्हणजे मक्केच्या जवळून भारताकडून येणारा जो एक रस्ता होता जो तिथं पुढे इजिप्तला जात होता, त्याद्वारे मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. त्या व्यापाराचा फायदा मक्केला मोठ्या प्रमाणात होत होता. त्याच्यामुळे त्या काळी मक्का हे मोठं शहर होतं आणि त्या शहरात वेगवेगळे समाज गुण्यागोविंदाने नांदत होते. ह्या ठिकाणी पैगंबर साहेबांचा जन्म झाला आणि त्यांना वेगवेगळे दृष्टांत येऊन त्यांच्या मुखातून जे कुराण आहे त्या कुराणाच्या काही ओळी
व्यक्त झाल्या आणि तिथूनच धर्मस्थापनेला सुरुवात झाली आणि त्यांच्या मुखातून अल्लाह जे काही सांगत होता ते त्यांनी समाजाला सांगितलं आणि हळूहळू समाज त्याच्याजवळ एकत्र आला आणि एकत्र समाज आल्यानंतर पैगंबराच्या काळातच काही युद्धाच्या स्वरूपात काही गोष्टी घडल्या आणि हा धर्म हळूहळू पुढे सरकला. अशा पद्धतीने पूर्ण जे धर्म होते जगात ते अशा पद्धतीने स्थापित झाले असं आपण एक जुजबी त्याचं विश्लेषण करू शकतो. पण एक बेसिक कारण असं काय असावं की त्या प्रदेशामध्ये किंवा आशिया खंडातच ह्या धर्माची स्थापना झाली, हे कोडं फारसं अजून पाहिजे त्या पद्धतीने मला तरी उलगडलं नाही. नमस्कार.